मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा ठरलाय। कारण कोकण असो, विदर्भ असो किंवा पश्चिम महाराष्ट्र, राज्याच्या प्रत्येक विभागात महायुतीचं टेन्शन वाढवणाऱ्या घडामोडी दिसून आल्या आहेत। पण त्याच वेळी थेट दिल्लीतून मात्र शिंदे सरकारचं कौतुक झालंय, तेही नक्षल्यांविरोधातील धडक कारवाईमुळे। यासह महाराष्ट्रात 1 तारखेपासून कंत्राटदारांनी पुकारलेलं काम बंद आंदोलन आणि 40,000 कोटींच्या थकीत बिलांचा आरोप, त्यामुळे आक्रमक झालेले विरोधक, हे सगळं आपण पाहणार आहोत। पण सुरुवात ही इंदापुरातून। तिथल्या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी आपला दुसरा डाव टाकला आणि दादांसमोर कडवं आव्हान उभं केलं। मी हर्षवर्धन भाऊंच्या पक्ष प्रवेशाच्या सभेला येतोय। इथं आल्यानंतर खात्री पडली की ही जी विजयाची नांदी देणारी सभा आहे। हर्षवर्धन भाऊ, तुमचं, तुमच्या कुटुंबांचं, तुमच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करते। जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची सेफ्टी टाका, पक्ष संघटनेची टाका, कार्यकर्ता म्हणून टाका, पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या, पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे। हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बढ़ो। हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती। तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम। रामकृष्ण हरी। हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बढ़ो। मंडळी, इंदापुरातील मार्केट कमिटीच्या मैदानातला हा सोहळा अनेक राजकीय अर्थाने महत्त्वाचा आहे। पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी जवळून पाहिलंय। त्यांच्यासाठी इंदापूरचे शंकरराव पाटील हे नाव नवं नाही। महाराष्ट्रातही सहकार क्षेत्रात याच शंकरराव पाटलांचं नाव होतं। 2 वेळा खासदार, 6 टर्म आमदार, कट्टर काँग्रेसी अशी त्यांची ओळख होती। बारामतीचे शरद पवार आणि इंदापूरचे शंकरराव पाटील एकाच विचारसरणीचे नेते। पण शंकरराव पाटलांना खुद्द शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत 2 वेळा पराभूत केलं। पाटील पवार घराण्यात 4 दशकांचा मंडळी संघर्ष होता। प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रानं हा संघर्ष अनेक वेळा पाहिलाय। पुढे पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली आणि काँग्रेसमध्येच राहिलेल्या शंकररावांचा राजकीय वारसा त्यांच्या पुतण्याच्या खांद्यावर आला आणि तो पुतण्या म्हणजे हर्षवर्धन पाटील। तेच हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून व्हाया भाजप आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झालेत। त्यांच्या स्वागतासाठी शंकरराव पाटलांच्या पुतळ्याच्या साक्षीनं किंबहुना त्या समोरच्या मैदानातच शरद पवार उपस्थित होते। आज एक अख्खं राजकीय वर्तुळ पूर्ण झालंय। हर्षवर्धन पाटलांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असताना अनेक गौप्यस्फोट केले। जसा की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका, तेव्हा हर्षवर्धन हे भाजपमध्ये होते। त्यांचा इंदापूर मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये मोडतो। आता अपेक्षित होतं की हर्षवर्धन पाटलांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना मदत करणं, पण निकालानंतर कळलं की हर्षवर्धन पाटलांच्या इंदापुरातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना 25,000ची आघाडी मिळाली। मंडळी, तेव्हा याची फार चर्चा झाली नाही, पण आज इंदापुरातील सोहळ्यात खुद्द हर्षवर्धन पाटलांनीच यावर मोठा खुलासा केला। लोकसभेत बारामतीमधून सुनेत्रा पवारांविरोधात सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग होता असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटील यांनी केला आणि शरद पवार हेच राजकारणाचे बिग बॉस असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। खासदार सुप्रियाताई त्या आमच्या भगिनी आहेत आणि ताई, आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला। 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। हसला तुम्ही सगळी मनापासून। बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला। त्यामुळे साहेब, आता आपण तर बिग बॉस आहातच,
पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला, याचा आम्हा सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे. मंडळी, याच हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादीतल्या पक्ष प्रवेशाच्या वेळी आणखी एक मोठी घडामोड घडली. ती काय घडामोड होती ती आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी पाहूयात हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यावर आम्ही विचारलेला पहिला प्रश्न, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न होता, शरद पवार हेच राजकारणाचे बिग बॉस? हर्षवर्धन पाटलांच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. मंडळी, हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज अधिकृत प्रवेश झाला. लगेचच त्यांना इंदापुरातून उमेदवारीही जाहीर करण्यात आली. आजच्या पक्षप्रवेशाचा प्रभाव हा फक्त इंदापूर पुरता राहणार नाही, तर आजूबाजूच्या मतदारसंघांवरही होईल अशी आशा शरद पवार समर्थक करत असतील. आजच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील या तिघांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. इंदापूरमध्ये आदरणीय पवारसाहेब, माननीय जयंतराव आणि पक्षाचे सगळे लोक, मी जयंतराव तुम्हाला शब्द देते की ह्या मतदारसंघात ज्याला तुम्ही तिकीट द्याल त्याच्या मागे आम्ही पूर्ण ताकदीने कष्टांची पराकाष्ठा करू, पण तुम्हाला इथून एक आमदार निवडून आम्ही देऊ. उद्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं सोपं झालेलं आहे, आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती. रामकृष्ण हरी. लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्धन द्यावी, आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम. रामकृष्ण हरी. मंडळी, दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर ही नावं शरद पवारांच्या अतिशय जवळची मानली जातात. राष्ट्रवादीत फूट पडली आणि त्यानंतर शरीरानं अजित पवारांसोबत असली तरी ही मंडळी मनानं मात्र शरद पवारांसोबतच राहिली. त्यातल्या रामराजे नाईकांनी घर वापसीचे स्पष्ट संकेतही दिलेत. त्याला आज इंदापूरमध्ये शरद पवारांनीही सूचक दुजोरा दिला. फलटणमध्ये असाच एक कार्यक्रम 14 ऑक्टोबरला आहे अशी माहिती त्यांनी दिली. चित्र बदलते. आज हाच कार्यक्रम झाला, निघायच्या वेळेला आणखीन कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला की इंदापूरला चालू आहे, 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदापूरला तोच आमच्याकडं. म्हणजे कुठं ते फलटण समजलं का? की आता याच्यानंतर फलटण झाल्याच्यानंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस रूप झाले. आणि शरद पवारांनी इंदापुरात केलेल्या वक्तव्यामुळं रामराजे नाईक निंबाळकर हाती तुतारी घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेतल्यास सातारा जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे आता अजित पवार हे रामराजेंची मनधरणी करण्याच्या कामाला लागले. लवकरच ते रामराजेंसोबत चर्चाही करणार आहेत. एक मिनिट, रामराजेंनी मला काल फोन केला. त्यांनी मला सांगितलं मी मुंबईला येतोय. ते आज मुंबईला गेले. मी आज रात्री जाऊ शकणार नाही, पण उद्या अर्ली मॉर्निंग मुंबईला जाणार आहे, त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलणार. म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाआधी राज्याच्या विविध भागात महायुतीत वादाची ठिणगी पडताना आपल्याला पाहायला मिळते. त्यात आज अमरावतीची भर पडली. राणा दाम्पत्य आणि अडसूळ पितापुत्र यांचं विळ्या भोपळ्याचं सख्य अमरावतीलाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघातून
उमेदवारीसाठी शिवसेनेचे कॅप्टन अभिजित अडसूळ हे इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्याला भाजप नेत्या नवनीत राणा यांनी तीव्र विरोध केलाय. त्यांनी नाव न घेता अडसूळांवर टीकाही केली आहे. दर्यापूर मतदारसंघात आम्हाला बाहेरचं पार्सल अजिबात चालणार नाही अशी टीका ही नवनीत राणा यांनी केली आहे. या मतदारसंघात केवळ कमळाचाच उमेदवार निवडून येईल अशी घोषणाच त्यांनी केली. अमरावती लोकसभा निवडणुकीत अडसूळ पितापुत्रांनी आपला प्रचार केला नाही असा आरोप राणा यांनी आधीच केला होता आणि अडसूळांनीही राणांबद्दलचा आपला राग कधी लपवून ठेवला नव्हता. आताही त्यांनी राणांना उत्तर दिलं. लोकसभेला गप्प राहिलो, इतके दिवस गप्प राहिलो, पण आता नाही असं म्हणत कॅप्टन अभिजित अडसूळांनी दर्यापूर मतदारसंघावर आपला दावा सांगितला. एकंदरीत काय तर पुन्हा एकदा राणा विरुद्ध अडसूळ अशी लढाई जुंपल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. भाजप आणि शिवसेना ही परिस्थिती कशी हाताळतात त्यावर महायुतीची कामगिरी ही अवलंबून असेल. दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचं पार्सल चालणार नाही. इथे सुद्धा कमळ हा सिंबल आम्हाला दर्यापूर विधानसभा नाही. खूप झाले पार्सल येणं आणि पार्सल बाहेर जाणं. टाईमच्या आधी या अमरावतीमध्ये आम्ही राहायला आलो. या ठिकाणी साहेब 10 वर्ष खासदार राहिले, मी 5 वर्ष आमदार राहिलो. ही उलट भाजपचे मला भीती आहे. भाजपचे जे उमेदवार त्यांच्यासोबत बसले त्यांची तोंडकर बघण्यासारखी आहेत. बिचारे ते घाबरलेले, कारण या दाखवतायत मी भाजपचा प्रचार करताय आणि साड्या कशाला वाटप करतायत. मग उमेदवारी जर लढवायची नाही मग साड्या कशाला वाटप करतायत. मंडळी, महायुतीत सुरू झालेला संघर्ष आणि दुसरीकडे अजित पवारांसमोर वाढणारी आव्हानं, या सगळ्या बातम्या सुरू असताना आणखी एक बातमी आली आणि ती म्हणजे अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी पक्षातल्या वरिष्ठ सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली. या माहितीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही शिक्कामोर्तब केलं आणि त्याच अमोल मिटकरींशी आपण अवघ्या काही मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. पण त्याआधी पाहूयात आजच्या पहिल्या प्रश्नाला महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न होता, शरद पवारांच्या राजकारणाचे बिग बॉस हर्षवर्धन पाटलांच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. यूट्यूबवर विकास कदम म्हणतात स्वार्थासाठी जिथे जातील ते ह्यांचे बॉस. यूट्यूबवरच सुभाष सानप म्हणतायत कोणत्याही नेत्यांनी केलेला पक्षप्रवेश हा काही जनतेसाठी किंवा विकासासाठी नाही तर स्वतःच्यासाठी केलेलं राजकारण असतं. यूट्यूबवरच विशाल शिर्के म्हणतायत लक्षात ठेवा सामान्य जनता हीच बॉस असते, नाहीतर कोणी विचारणार तुम्हाला. आमच्या कृपेमुळे तुमचे राजकारण चालते हे अगदी पक्के लक्षात ठेवा. यूट्यूबवर अजिंक्य राऊत म्हणतायत हे कालपर्यंत फडणवीसांना बॉस म्हणत होते. यूट्यूबवर ऋषिकेश जोशी म्हणतायत हर्षवर्धन पाटील पडणार हे नक्की. इंस्टाग्रामवर सागरिका चव्हाण म्हणतायत जिकडे भेळ तिकडे खेळ. इंस्टाग्रामवरच राजा कसले म्हणतायत बिग बॉस त्यांना कधीही आपला पक्ष वाढवता आला नाही, त्यांच्यानंतर बाकीचे मोठे झाले. एक्सवर कनिष्क जाधव म्हणतायत जो पक्ष उमेदवारी देईल तोच यांचा बिग बॉस. एक्सवरच श्याम ठाणेदार म्हणतायत शरद पवार हे राजकारणातील बिग बॉस हे हर्षवर्धन पाटलांचे म्हणणे योग्यच आहे. फेसबुकवर प्रशांत नायसे म्हणतायत महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी चाणक्य असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. निलेश वाणी फेसबुकवर म्हणतायत महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणातून बाहेर काढणारा नेता हवा. फेसबुकवर अनंत बोरसे म्हणतायत राजकारणात संधी साधूपणे बॉस नेता बदलला जातो हे काही नवीन नाही. आणि मंडळी आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावर चर्चा करण्याची, त्याचे राजकीय पडसाद आणि परिणामांचं विश्लेषण करण्यासाठी. आणि त्यासाठी जाऊयात आपण गेस्ट सेंटरला. गेस्ट सेंटरमध्ये आपल्या सोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी,
मेटकरीजी, स्वागत आहे तुमचं. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या विविध मुद्द्यांवर जे राष्ट्रवादीशी संबंधित आहेत त्यावर आपल्याशी चर्चा करायची आहे. पण पहिला प्रश्न हा आपल्या अतिशय जिव्हाळ्याच्या अकोल्याविषयी, कारण अकोल्यात पुन्हा एकदा 2 गटांमध्ये क्षुल्लक कारणामुळं वाद झाला आणि त्या वादामुळं आज अकोल्यात एक मोठा तणाव आहे. काय नेमकी बातमी आहे आणि काय माहिती आहे तुमच्याकडे? आता मी एका चॅनलवर एका विषयावर बोलत असताना आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रतिनिधींनी जी काही बातमी सांगितली की अकोल्याच्या हरिहरपेठ या भागामध्ये 2 समाजामध्ये तणाव निर्माण झाला आणि तणावाचं कारण अगदी क्षुल्लक होतं. काय तर एका ऑटोला एका 2 व्हीलरचा धक्का लागला. तो परिसर अत्यंत संवेदनशील आहे. मागे सुद्धा एक दंगल झाली होती, ती त्याच भागात झाली होती. आणि हिंदू मुस्लिम हा वाद जाणीवपूर्वक कोण लावतंय, कशा करता लावतंय, तुम्ही बघत असाल तर एवढ्या मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी दगडफेक झाली. मी चॅनलवरून ज्यावेळेस उठेल त्यावेळेस स्वतः त्या ठिकाणी जाऊन वस्तुस्थिती काय आहे हे पोलीस प्रशासनाकडून घेईल. पण गुप्त वार्ता विभाग जो असतो तो सुद्धा, त्यांना हे माहित नव्हतं का एवढी मोठी दंगल होईल, हे सुद्धा तपासणं महत्वाचं आहे. कारण अकोल्यासारख्या शहराला अशा पद्धतीचे दंगे हे शोभणारे नाहीत. नवरात्राचा उत्सव आहे, मोठ्या प्रमाणामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्सव अकोल्यामध्ये असतो आणि या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची दंगल होणं, मग परत एकदा काय जमावबंदी आदेश लागू करणं, याच्यामुळे आता रासलीला, गरबा हे जे काही नवरात्रामध्ये उत्सव मोठ्या प्रमाणात अकोला शहरात चालत आहेत याला कुठेतरी ब्रेक लागेल. पण नेमकं याच्या मागे कोण आहे? विधानसभा तोंडावर ठेवून काही लोकांनी केलंय का? ते सत्तेतले आहे की विरोधातले आहेत हे एकदा तपासून पाहणं मला असं वाटते महत्वाचं आहे. आणि ही दंगल घडली की घडून गेली की घडवल्या गेली हे सुद्धा आता ज्यावेळेस ती वस्तुस्थिती मी बघेल त्यावेळेस कळेल. पण झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, याचा मी निषेधच व्यक्त करतो आणि माननीय गृहमंत्र्यांना विनंती करतो, जो कोणी आरोपी असेल तो कुठल्या पक्षाचा, राजकीय जर त्याचा मास्टर माइंड असेल तर त्याला सुद्धा योग्य त्या पद्धतीनं त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या घटनेमुळं आमचं अकोला जिल्ह्यातलं समाजमन अत्यंत विवळलेलं आहे. अमोलजी, आता पुढचे प्रश्न हे महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी किंवा त्यात काही ज्या घटना आज घडल्या आहेत त्याच्याविषयी, आणि त्यातली सगळ्यात मोठी जी घटना आहे ना ती तुम्हालाही कल्पना आहे. इंदापुरात आज हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि त्याच वेळी जयंत पाटील असतील किंवा शरद पवार असतील या दोघांनीही हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत नाही तर अगदी कन्फर्म त्यांनी सांगितलं की तेच आता पुढचे त्यांचे उमेदवार असतील. आणि त्यावेळी हर्षवर्धन पाटलांनी असं म्हटलं की महाराष्ट्र राजकारणाचे बिग बॉस हे शरद पवारच आहे. पटतंय तुम्हाला? असं आहे, पवार साहेब बिग बॉस, भीष्म पितामह आहे, त्याच्याबद्दल कोणाचे मनात दुमत नाही, ते आमच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही. शेवटी ते वरिष्ठ नेते आहेत. आणि हर्षवर्धन पाटलाचा काही पक्षप्रवेश पहिल्यांदा झालाय का? अगोदर ते अपक्ष होते, मग त्यांचा पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये झाला, मग त्याचा ते मुंडे साहेबांसोबत अनेक वर्ष राहिले, मग महाजन साहेबांसोबत अनेक वर्ष राहिले, मग ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि आता म्हणजे किती घरं फिरून यायची एखाद्यानी. आणि काय तुमची राजकीय अपेक्षा काय? तर इंदापूर विधानसभेचं तिकीट मिळवावं. आता जयंत पाटील साहेबांनी घोषणा केली असेल तर ती आता ज्यावेळेस ते एबी फॉर्म त्यांच्या हातात भेटेल त्यावेळेस ती खरी मानावी. कारण जर ते त्यांच्या म्हटल्यानुसार पवार साहेब बिग बॉस आहेत, ऍब्सोल्युटली बिग बॉस आहेत, पण पवार साहेबांना माहित आहे ज्या व्यक्तीला आपण प्रवेश देतोय तो व्यक्ती काही साधा सुद्धा नाही. 12 ठिकाणचे पाणी पिऊन आलेले हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. त्याच्यामुळे तुतारीशी ते किती प्रामाणिक राहतील हे पवार साहेबांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. आता त्यातला जो नाराज गट आहे त्यांची मध्यस्थी करायला सुप्रियाताई जात आहेत काही दिवसानंतर, मला वाटतं 1-2 दिवसामध्ये त्या मानेंची. काय असतं की एखाद्या कार्यकर्त्यांनी 4 वर्ष सातत्यानं त्या ठिकाणी समजा दत्तामामा भरणे आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांच्या विरुद्ध जर एखादा उमेदवार असेल किंवा भविष्यात तुतारीकडून उभा करायचा असेल तर त्यांनी बिचारांनी मेहनत घेतली असेल तिथे, आणि ऐन वेळेवर कोणी पक्षप्रवेश घेतो आणि त्याचं तिकीट होतं. बरं, पक्षप्रवेश घेणारा व्यक्ती ज्या पक्षात असतो ते पक्षाशी पण प्रामाणिक नाही, त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेशच हास्यास्पद आहे. आणि एखाद्या चांगल्या गोष्टीला एखाद्याचा तो पायगुण लागतो आणि मग ती पुनोती सुरू होते. तशा पद्धतीची पनोती सुरू होईल. आजचा पक्षप्रवेश हा तुतारीच्या मूर्तीच्या पाय डोहाकडे सारखा आहे. अमोलजी, अगदी आजपर्यंत हर्षवर्धन पाटील हे भाजपसोबत होते म्हणजे महायुतीसोबत होते, पण आज त्यांनी शरद पवारांच्या व्यासपीठावर हे सांगितलं त्यांनी की लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या
पराभवात त्यांचा अदृश्य सहभाग होता. कारण आपल्याला कल्पना आहे बारामतीमध्ये इंदापूर येतं आणि इंदापुरात सुप्रिया सुळेंना 25,000ची आघाडी मिळाली. आणि आता पुढे हर्षवर्धन पाटील असं म्हणतायत लोकसभेतल्या त्या निकालाची ते यापुढच्या काळात विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पुनरावृत्ती करणार. काय उत्तर आहे तुमचं? आज त्यांनी त्यांच्या तोंडून सांगितलं इंदापूरमध्ये की आम्ही अदृश्य हात आमचे सुप्रियाताईच्या पाठीशी होते. म्हणजे काय? म्हणजे अजितदादा सोबत बसून देवेंद्रजीच्या बाजूला तुम्ही बसून तुम्ही महायुती सोबत गद्दारी केली. यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाला. आणि काय त्यांच्या सभेतली भाषण, त्या उत्तमराव जानकरांचं भाषण आहे का? कोणाला गेंडा म्हणणं, कोणाला चिता म्हणणं, कोणाला उंदीर म्हणणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. अहो, हर्षवर्धन पाटलांनी आज प्रवेश करू द्या, पण दत्ता मामा भरणेंसोबत तिथली पूर्ण ताकद आहे. आणि वेट अँड वॉच. लोकसभेत त्यांनी कबूल केलं की आम्ही गद्दारी केली, त्याची फळं इंदापूर आणि बारामतीमध्ये त्यांना चाखायला भेटतील. गद्दारांना थारा भेटत असतं. तेच बोलले स्वतः, माझं नाही आहे स्टेटमेंट. अमोलजी, हर्षवर्धन पाटलांना इंदापुरात उमेदवारी म्हणजे विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे असा सामना आहे. दत्ता भरणे आपल्या बाजूने आहेत आणि त्यांच्या निवडून येण्यासाठी तुमची काय तयारी आहे? कारण आता हर्षवर्धन पाटलांच्या पंखामध्ये शरद पवार आणि महाविकास आघाडीचं बळ आहे. एक लक्षात घ्या, दत्ता मामा भरणे 2 टर्मचे आमदार आहेत तिथे. त्यांनी केलेलं काम जगद्गुरु तुकोबारायांचं पालखी तळ आज तुम्ही बघा काय कशा पद्धतीने सुशोभीकरण. मी दरवर्षी जात असतो पालखी सोहळ्यामध्ये. त्यांच्या कामावर ते बोलतील, त्यांच्या कामावर ते निवडून येतील. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचं पंखात बळ असण्याचं. जयंत पाटील साहेब अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. त्यांना नस आणि नस हर्षवर्धन पाटलांची माहित आहे. त्याच्यामुळे आगामी समीकरण महाविकास आघाडीत खरंच त्यांना तिकीट भेटतं का? तिकीट देऊन त्यांना त्या पक्षात ओढून घेतलंय का? आणि ऐन वेळेवर त्यांचं तिकीट कटतं का? हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अमोलजी, आणखी एक प्रश्न, तो पण असाच याच मुद्द्यावर आहे. जेव्हा राष्ट्रवादीत फूट झाली तेव्हा अजित पवारांसोबत गेलेला एकही नेता परत जाणार नाही असं तुमच्याकडून सांगण्यात होत होतं. पण आज शरद पवारांनी खुद्द असे संकेत दिलेत की 14 ऑक्टोबरला ते फलटणमध्ये जात आहेत आणि ते थेट रामराजे नाईक निंबाळकरांकडे त्यांचं बोट होतं आणि रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवारांच्या बाजूने येतील असं त्यांचं एक सांगणं होतं. तर या संदर्भात तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? अजूनही रामराजे साहेबांनी स्वतः हे सांगितलेलं नाही किंवा रामराजे साहेबांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी सांगितलेलं नाही की रामराजे साहेब 14 ऑक्टोबरला पक्ष प्रवेश करतील. अगदी काय, स्वतः पवार साहेबांनी हे म्हटलेलं आहे की मी माझ्याकडे तारखा शिल्लक नाही तरी मी 14 ऑक्टोबरला फलटणला जाऊन येतो. ते कशा करता जात आहेत हे 14 ऑक्टोबरलाच कळेल. पण तुर्तास तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, आमच्या पक्षात कोणीही अजितदादांना सोडून जाणार नाही. अजितदादांचं वक्तव्य जर तुम्ही काही मिनिटांपूर्वी ऐकलं असेल तर आमच्याकडचे 40 शिलेदार ते 40 कायम राहतील. तुतारी गटाकडे विधानसभेसाठी चाचपणी सुरू असलेला एकही सक्षम ज्याची चाचपणी सुरू आहे त्यातला एकही सक्षम नेता अजून कुठं दिसत नाहीये. त्यामुळे त्यांना 40 जागा भरायच्या आहेत. आम्ही आमच्या 40 जागा भरलेल्या आहेत. आणि रामराजे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते आहेत. कालचं त्यांचं फलटण भागातलं तुम्ही भाषण ऐका. त्यांनी सांगितलं की मी पवार साहेबांना सांगून आलो अजितदादांसोबत, त्याच्यामुळे आता मी कोणा तोंडाने जाऊ असं त्यांचं वाक्य आहे. त्यामुळे रामराजे साहेब कुठे जाणार नाही, ते अजितदादांसोबत होते, अजितदादांसोबत आहेत. हा 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन असतो, कदाचित त्या एखाद्या कार्यक्रमाला पवार साहेब जात असतील किंवा दसऱ्याच्या निमित्तानं कोणाला भेटीगाठी घ्यायला जात असतील. तो आता 14 तारीख दिसेल ना. 15 तारखेला मी तुमच्या चॅनलवर परत डिबेटला येतो. जर रामराजे साहेब गेले तर त्यावर बोलायला मी. अमोलजी, हे तर मान्य करायला नक्कीच मी तयार आहे की रामराजे नाईक निंबाळकर हे एक ज्येष्ठ नेते आहेत. पण मूळ राष्ट्रवादीमधले जे ज्येष्ठ नेते आहेत ना, त्या सगळ्यांविषयी सध्या साशंकतेचं वातावरण आहे. अगदी दिलीप वळसे पाटलांबद्दल देखील चर्चा सुरू झाल्या. त्यावर तुम्ही काय सांगाल मग? अत्यंत चुकीच्या चर्चा, जाणीवपूर्वक तुतारीतले काही बहात्तर हे दिलीप वळसे पाटलांबद्दल पेरणारा बहात्तर कोण आहे? शिरूरच्या खासदाराला तुम्ही याचा प्रश्न विचारा. कुठेही दिलीप वळसे पाटील साहेबांच्या परिवारातला सदस्य त्यांना भेटला नाही. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम आटपून ज्यावेळेस ते येत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्या परिवारातला कुठला सदस्य भेटला नाही, मी कुठं पवार साहेबांना भेटलो नाही. आणि ज्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला त्यावेळेस हे सर्व नेते दादांसोबत होते. आणि 2 दिवसात आता रामराजेंच्या बाबतीत रामराजेंची जी नाराजी आहे त्याकरता अजितदादांनी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. दिलीप वळसे पाटलांसाहेबांबद्दल अपप्रचार केला गेला, तसाच अपप्रचार रामराजेंबद्दल केला गेला. आता तर त्यांनी कहर केला तुतारी गटांनी की दादा बारामती विधानसभा सोडून
शिरूर विधानसभामध्ये लढणार. अरे कोणी सांगितलं तुम्हाला बाबांनो? कशा करता? फक्त हे चर्चा आहे आणि हे जाणीवपूर्वक आमचे तुतारी गटातले जे आगीत तेल टाकणारे डबे आहेत ना, आणि काही शिंदे सेनेच्या मशालीतले डबे, या लोकांनी आग लावण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हे काहीच होणार नाही. वेट अँड वॉच करा. इनकमिंग तुतारीतच आहे, म्हणजे फार तुतारी पुढे गेली असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा इनकमिंग आहे. थोडा धीर धरा. दसऱ्यानंतर तुम्हाला सीमोल्लंघन करणारे अनेक नेते एकदा जागा जाहीर होऊ द्या, तुम्हाला आमच्याकडे येणारी सुद्धा इनकमिंग दिसून जाईल. अमोलजी, कुठे इनकमिंग आहे, कुठे आउटगोईंग आहे हे आपण सारे पाहतोय, महाराष्ट्र पाहतोय. पण तुर्तास तरी या मुद्द्यांवर तुम्ही चर्चा करायला आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले आभार. वळूयात पुढच्या बातमीकडे. मंडळी, 0 ओव्हरच्या पहिल्या सत्राच्या शेवटाकडे जाताना आता आपण वळवत आहोत. ते पुढे जाण्याआधी आजच्या आपल्या प्रेक्षकांनी पहिल्या प्रश्नावर दिलेला कौल काय ते पाहण्याकडे आणि जाऊयात पोल सेंटरला. शरद पवार हेच राजकारणाचे बिग बॉस. हर्षवर्धन पाटलांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? यूट्यूबवर एकूण मतं आली 82,000 आणि 83% प्रेक्षकांनी होय असा पर्याय स्वीकारलाय आणि 17% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर 74% म्हणतायत होय आणि 26% म्हणतायत नाही. फेसबुकवर 63% म्हणतायत होय आणि 37% म्हणतायत नाही. मंडळी, शरद पवार बिग बॉसच आहेत असं हर्षवर्धन पाटील यांनी आज म्हटलं. तशीच काहीशी भावना महाराष्ट्रातील अनेकांची असेल आणि तसं वाटण्यासाठी अनेक कारणं, अनेक उदाहरणं आहेत. पण ताजा इतिहास जर पाहायचा आणि म्हटलं तर आपणच स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह गेलं, महत्त्वाचे नेते सोडून गेले, तरीही लोकसभेत पवारांनी दमदार कामगिरी केली. 48 पैकी इनमीन 10 जागा त्यांच्या वाट्याला आल्या होत्या, पण खळखळ न करता त्यांनी निवडणूक लढवली आणि 10 पैकी 8 जागा जिंकल्या. त्या 8 पैकी 6 जण तर नवखे आहेत. शरद पवारांच्या नावावर ते 6 जण पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचलेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या कामगिरीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या अनेकांना घरवापसीची स्वप्न पडली नसती तरच नवल. 2014 साली पवारांनी भाजपला न मागता पाठिंबा दिला आणि भाजप शिवसेनेतली दरी आणखी वाढली. 2019 साली महाराष्ट्राच्या जनतेनं भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं, पण उद्धव ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालत आणि काँग्रेसशी समजूत काढत महाविकास आघाडी स्थापन करण्यात पवारांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्रात सत्ता असूनही भाजपला अडचणीत आणण्यात पवारांना यश आलं. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारखे ताकदीचे नेते सोबत असूनही भाजपच्या नेत्यांना विजयाची खात्री वाटत नसेल तर यात बिग बॉस पवारांचा किंबहुना त्यांच्या रणनीतीचा मोठा वाटा असेल हे नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.